समाजरक्षक भूषणभाई लोंढे यांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात आणि उत्साहात विविध अनोख्या सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती महोत्सव 2025च्या निमित्ताने रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव आणि जयंती अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। याचा प्रारंभ म्हणून पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाईजी लोंढे यांच्या 3 एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त नाशिकमधील विविध ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाने अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडलाय। दरम्यान यावेळी प्रथमतः भूषणभाईजी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिरश्मी बौद्ध लेणी येथे धम्मसंस्कार विधी व मंगल मैत्रीचा कार्यक्रम घेत ऐतिहासिक महबोधी वृक्षाचे दर्शन घेण्यात आलं। विठ्ठलनगर येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे डोमचा लोकार्पण सोहळा पार पडला। वडाळा रोड येथील यमुना हाईट्स येथे जाधव कुटुंबियांच्या समवेत स्नेहभोजन व मिठाई वाटप करण्यात आलं। पाथडी फाटा येथील मानव सेवा वृद्धाश्रम आणि निसर्ग केअर सेंटर येथे स्नेहभोजन आणि भेटवस्तू देत अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। दोंदे परिवाराच्या उपस्थितीत पाथडी फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच जयंती उत्सवाच्या डेकोरेशनचे नारळ फोडून भूमिपूजन संपन्न झाले। मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह येथे विद्यार्थिनींना भेटवस्तू देत हितपूजन करण्यात आले। यानंतर त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे नीलधारा चौक आणि भीमालय भवन शाखेचे उद्घाटन करण्यात आले। गौतम नगर परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण देखील करण्यात आले। सिद्धार्थ चौक व लोंढे मार्ग प्रवेशद्वार येथील पेवर ब्लॉक कामाचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आले। यावेळी विविध ठिकाणी व्यापारी असोसिएशन, रिक्षा चालक संघटना आदींच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा व पदग्रहण समारंभ यावेळी पार पडला। विशेष म्हणजे तळेगाव येथील शेतकरी शरद गाडे यांनी मेंढा आणि मेंढी भेट देऊन लक्षवेधित केले। पीएल ग्रुपच्या माध्यमातून कैलास निर्भवणे यांच्या अंध अपंग आणि वृद्धांसाठीच्या मोफत रिक्षाचे उद्घाटन करण्यात आले। याविषयी अधिक माहिती आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे यांनी दिली आहे। भूषण लोंढे ह्या वाघाच्या बछड्यांना डरकाळी फोडायला काही शिकवायला लागत नाही। आज हा वाढदिवस निमित्त मात्र आमच्या नजरेत, कारण आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आम्ही मनन करीत असतो की काय वर्षभराच्या कालावधीत चुकला असेल त्या सुधारणा करणं आणि काय चांगलं काम केलं त्याच्यात गतिमान पद्धतीने कामकाज करणं। आज सकाळी 7 वाजेपासून ह्या वाढदिवसाला प्रारंभ झाला। तो 23 मे बौद्ध लेणी मुंबई आग्रा रोड येथील बौद्ध लेणीचं येथे धार्मिक संस्कार विधी करून बोधी वृक्षाला वंदन करून भगवंत सुगतजी आणि त्यांच्या सह असलेले 5 घंटेजी त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन धम्मदान करून शिवरदान करून वाढदिवसाला प्रारंभ झाला। आवाज करण्यापेक्षा कृती करणं केव्हाही श्रेष्ठ असतं। शिडको येथील तक्षशिला बुद्धविहार विठ्ठलनगरला तिथे बुद्धविहाराच्या आजूबाजूला 5-25 लाख रुपयाचं डोम बनवण्याचं कामकाज चालू होतं। त्याचा आज लोकार्पण करण्यात आला। त्यानंतर यमुना हाईट्स, वडाळा, इंद्रानगर, पाथर्डी फाटा ह्या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, त्यांचे बंधुराज मुकुल जाधव आणि त्यांच्या परिवारानं त्या इलाक्यातल्या व्यापारी असोसिएशनने आजूबाजूच्या जनतेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, मिठाई वाटण्याचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे असे विविध कार्यक्रम आजच्या निमित्ताने सुरू करण्यात आले होते। मला अभिमान वाटतो त्या मानवता केअर वृद्धाश्रम व अनाथ आश्रमाच्या संस्थापकांचा की घरात एखादा वयोवृद्ध सुद्धा आपल्याला सांभाळता येत नाही। 200-300 वयोवृद्ध ते लोक सांभाळतात। त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करावा
त्यांच्यासोबत स्नेहभोजन घ्यावं, त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना भेटवस्तू द्यावा. तशाच पद्धतीने दुसरं निसर्ग औषध उपचार केंद्र, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आहे, तिथे सुद्धा त्यांच्यासोबत स्नेहभोजन करावं, त्यांच्यासोबत जेवावं, त्यांना भेटवस्तू द्याव्यात. कात्रज पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यदिव्य पुतळा माझ्याच पुढाकाराने स्थापन झालाय. तिथे बेंदे परिवार आणि सातत्याने यंग फ्रेंड सर्कल बहुउद्देशीय संस्था, यंग सम्राट बहुउद्देशीय संस्था तिथं कामकाज करते. तेथील जयंती उत्सवाच्या डेकोरेशनचा शुभारंभ आज करण्यात आला. त्याच पद्धतीनं महात्मा नगर येथील नीलधारा चौक, एबीबी चौक व हिमालय भवनाच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला. गौतम नगर, सत्या कॉलनी, विकास कॉलनीचे अंतर्गतचे काही रस्ते होते, ते कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होते, पेवर ब्लॉक होते, ते काम पूर्ण केलं गेलं. आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्वारमानगर येथील लोंढे मार्ग, लोंढे प्रवेशद्वार, सिद्धार्थ चौक येथे पेवर ब्लॉक आणि काही रस्त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न केला. सर्वात महत्वाची बाब आहे की मातोश्री रमाई कन्या विद्यालय वसतिगृहामध्ये सुद्धा 200 विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर जावं, काही वेळ व्यतीत करावा. अशा पद्धतीनं भूषण लोंढेंचा हा वाढदिवस आपण पहिल्या सत्रात संपन्न केलाय. दुसऱ्या सत्रामध्ये इतके मिठाई लोकांना वाटणार आहेत, शालेय वस्तू, शालेय साहित्य, वृद्धांना, आई बहिणीला महावस्त्र, अशा पद्धतीनं वाटप करण्याबरोबरच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आले. आणि तो कार्यक्रम म्हणजे नामांकित सारेगमपा इंडियन ऑइल असलेले चेतन लोखंडे असतील गायक, महागायक 1600 आहेत, प्रतीक 1600 आहेत, महागायक संतोष जोंधळे यांचा सुद्धा संगीत मैफिल आयोजित करण्यात आले. या सोहळ्यासाठी हा प्रचंड जल्लोष आपल्याला दिसतोय, जी प्रचंड गर्दी दिसते, त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचं कामकाज आम्ही केलंय. आपण आपल्या समोर दिसत आहेत सर्व धर्माचे लोक, विविध संघटना पक्षाचे लोक सुद्धा भूषण लोंढेला शुभेच्छा यासाठी देतात की आम्ही आयुष्यामध्ये मंगल मैत्री करण्याचं ठरवलंय, चांगलं कामकाज करण्याचं ठरवलंय. आणि ह्या चांगल्या कामकाजाला प्रारंभ वाढदिवसानिमित्त मात्र आहे. मी 10 वेळा सांगतो की त्याचं आम्ही सिंहावलोकन करीत असतो, चिंतन मनन आम्ही करीत असतो की आम्हाला त्यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि हा प्रेरणादायी वाढदिवस 3 एप्रिल अतिशय जल्लोषात साजरा केल्याबद्दल अनेक हिमती चुकाने फक्त आपण 200-400 गाड्यांचा ताफा निघता होता. आणि मुद्दाम शिरको, सातपूर, नाशिक रोड, ग्रामीण शहरी भागात फिरलो की सायंकाळच्या कार्यक्रमाला गर्दी होणं, पण तरी लोक येतातच, म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. आणि अशा पद्धतीने आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुमच्यापासून मनापासून अभिनंदन. असेच प्रेम, आपुलकी, विश्वास आमच्यावर ठेवा. आम्ही सातत्याने आपली सेवा करण्यास सक्षमतेने कामकाज करू. सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार. नमो बुद्धाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. तसेच सायंकाळी इंडियन आयडल, सारेगमा फेम, सुपरस्टार सुमधुर गीत गायनाची जुगलबंदी महागायक चेतन लोखंडे, प्रतीक 1600, संतोष जोंधळे यांनी विविध भीमगीतांनी सादर केली आहे. विविध राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भूषणभाईजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव करत अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केलाय. यावेळी आरपीआयचे पदाधिकारी, पीएल ग्रुप पदाधिकारी व सदस्य, केडर, सभासद आणि परिसरातील नागरिक, महिला, युवा वर्ग, मित्रपरिवार, लोंढे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेबांचा धाक आमचे लोंढे साहेब, आमचे लोंढे साहेब,
बनले ताईत गळ्याचा आमचे लोंढे साहेब बनले का नाही बनले का नाही आमचे लोंढे साहेब बनले ताईत गळ्याचा महाराष्ट्रात दणका आहे प्रकाश लोंढे साहेबांचा प्रकाश लोंढे साहेबांचा दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर लोंढे साहेब एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार गडावर एक त्या रायगडावर चवदार ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आदरणीय श्री भूषणभाईजी लोंढे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आज ज्या ज्या मान्यवरांनी मित्रांनी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या सगळ्या ज्यांनी उपस्थिती नोंदवली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आपण सगळेजण बघताय की काल रात्री 12 वाजेपासून अत्यंत सुंदर अशा शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी भूषणदादांसाठी झालेला आहे। आजचा फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।